नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या ॲपवरती. आज आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे. तो म्हणजे फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन सिस्टम. इंट्रोडक्शन टू द एंडोक्राइन सिस्टम. Definition बघूया आधी. The endocrine system consists of glands that secrete specific chemicals called hormones which act as messenger chemicals to coordinate the body functions alongside the nervous system. सो एंडोक्राइन सिस्टम म्हणजे काय? एंडोक्राइन सिस्टमच्या अंडर ग्लँड्स येतात. हे ग्लँड्स काय करतात? एक स्पेसिफिक केमिकल सिक्रेट करतात ज्यांना हार्मोन्स म्हणतात. ठीक आहे. हे हार्मोन्स काय करतात? एक मेसेंजर म्हणून काम करतात किंवा मेसेंजर केमिकल म्हणून काम करतात बॉडी मधले वेगळे वेगळे फंक्शन्सना रेग्युलेट करण्यासाठी. ठीक आहे. आता कंपॅरिझन विथ नर्वस सिस्टम म्हणजे जी एंडोक्राइन सिस्टम आहे त्याचा ह्याच्यासोबत कंपॅरिझन केलं आहे एंडोक्राइन सोबत. सो नर्व इम्पल्सेस आर फास्ट अँड शॉर्ट लिव्ड while हार्मोन actions relatively slow but the effects are prolonged. सो नर्वस सिस्टमच्या काम करण्याच्या ह्याच्यामध्ये टेक्निकमध्ये आणखी एंडोक्राइन सिस्टमच्या काम करण्यामध्ये काय फरक आहे? तर जे नर्वस सिस्टम म्हणजे नर्व इम्पल्सेस असतात ते कसे असतात? फास्ट असतात म्हणजे फास्ट काम करतात आणि शॉर्ट लिव्ड. पण त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो थोड्याच वेळासाठी म्हणजे शॉर्ट लिव्ड असतो. पण जे हार्मोन्सचे ॲक्शन असतात ते रिलेटिव्हली स्लो असतात म्हणजे कंपेअर टू नर्व्ह इम्पल्सेस ते स्लो काम करतात, पण त्यांचे जे इफेक्ट्स असतात ते लाँग पिरियड ऑफ टाईमसाठी असतात. आता टाइप्स ऑफ ग्लँड्स बघूया. तर एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड दोन टाइपचे ग्लँड असतात. सो एक्झोक्राइन ग्लँड सिक्रेट प्रोडक्ट्स इनटू द डक्ट्स दॅट कॅरी देम टू द बॉडी कॅव्हिटीज or the surface. Example sweat, sebaceous, digestive glands. सो एक्झोक्राइन ग्लँड एक्झोक्राइन ग्लँड काय करतात की त्यांचं जे सिक्रिशन आहे ते कुठं डक्ट्समध्ये कॅरी करतात. डक्ट्समध्ये सिक्रेट करतात जे काय करतात त्यांना कॅरी करतात टू द बॉडी कॅव्हिटीज ऑर द सरफेसेस. सो त्याचे एक्झाम्पल दिले स्वेट, सिबॅशियस आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स. त्यानंतर आहे एंडोक्राइन ग्लँड्स. हे डक्टलेस ग्लँड्स असतात दॅट सिक्रेट हार्मोन्स डिरेक्टली इनटू द interstitial fluid which then diffuse into blood capillaries to be transported to the target organs. सो जसं एक्झोक्राइन मध्ये त्यांचे स्पेसिफिक डक्ट्स असतात ते डक्ट्स मध्ये सिक्रेट करतात, तसं एंडोक्राइन ग्लँड्स हे डक्टलेट्स असतात म्हणजे ह्याच्यामध्ये डक्ट्स नसतात. सो हे काय करतात डायरेक्टली जे बॉडीचा इंटरस्टिशियल फ्लुइड आहे त्याच्यामध्ये ते जे हार्मोन्स आहे ते सिक्रेट करतात, जे की नंतर ब्लड कॅपिलरीज मध्ये डिफ्यूज होतात आणि जे टार्गेट ऑर्गन्स आहेत त्यांच्यापर्यंत ट्रान्सपोर्ट होतात. आता classification and function of hormones. General functions. So hormones regulate the chemical composition of internal fluids, metabolism, energy balance, contraction of smooth cardiac muscles, immune activities, growth, development, and reproductive operations. आता chemical classification. आता steroid hormones. हे बघा हा जो पार्ट आहे ना हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इथे मस्त लिहून देते. म्हणजे हार्मोन्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो आता केमिकल क्लासिफिकेशन केलेलं आहे कोणत्या कोणत्या टाईपचे हार्मोन्स आहेत. तर फर्स्ट सांगितलं स्टेरॉइड हार्मोन्स डिराइव्ड फ्रॉम द कोलेस्ट्रॉल. एक्झाम्पल अल्डोस्टेरॉन, कॉर्टिझोल, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. त्यानंतर अमाइन हार्मोन्स डिराइव्ड फ्रॉम द अमायनो ऍसिड टायरोसिन. ह्याचे एक्झाम्पल्स काय काय सांगितलं तर थायरॉक्सिन, एड्रेनलिन आणि डोपामाइन. त्यानंतर पेप्टाइड किंवा प्रोटीन हार्मोन्स चेन्स ऑफ अमायनो ऍसिड सच एज ADH, ऑक्सिटोसिन और पेप्टाइड अँड इन्सुलिन और ग्रोथ हार्मोन. ठीक आहे. त्यानंतर solubility hormones are either lipid soluble that is steroid आणि thyroid hormones किंवा water soluble जसं amines, peptides आणि proteins. आता control of secretion regulated by signals from the nervous system, chemical changes in the blood or other hormones. So control of secretionचा कंट्रोल कसं केलं जातं तर मे बी नर्वस सिस्टमच्या सिग्नल्समुळे केलं जाऊ शकतं किंवा केमिकल चेंजेस जे ब्लडमध्ये होतात त्याच्यामुळे केलं जाऊ शकतं किंवा दुसरे जे हार्मोन्स आहेत त्यांच्या मदतीने म्हणजे एका हार्मोनमुळे दुसऱ्या हार्मोनचं सिक्रेशन सुद्धा होऊ शकतं. आता त्यानंतर आहे पिट्युटरी ग्लँड. सो आता आपल्याला इथून पुढे वेगळे ग्लँड्स आणि त्यांचे सिक्रेशन बघायचे आहेत. आता त्यामध्ये हा जो पिट्युटरी ग्लँड आहे हा इम्पॉर्टंट आहे, मस्तुनोचा पॉईंट आहे. सो युनिव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ह्याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो. ठीक आहे. आता पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड सुद्धा म्हटलेलं आहे. आता पिट्युटरी ग्लँडचा काय पॉईंट आहे तर it is situated in the bony hollow at the base of the brain. It controls several other endocrine glands. हे कुठं प्रेझेंट आहे? बेस ऑफ द ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. आणखी भरपूर जे बाकीचे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्यांना कंट्रोल करतो. आता त्यामध्ये दोन बघायचे आपल्या पिट्युटरी ग्लँड मध्ये, एक अँटेरियर पिट्युटरी आणि एक पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे. आता अँटेरियर पिट्युटरी
ॲडेनोहायपोफायसिस सुद्धा म्हणतात त्याला. सो अँटेरियर पिट्युटरी हार्मोन्स. आता फर्स्ट आहे त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन. सो स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड मेंटेन्स द बॉडी कंपोजिशन बोन मास. सो ग्रोथ हार्मोन काय करतं, ग्रोथला स्टिम्युलेट करतं आणि बॉडीचं कंपोजिशन मेंटेन करतं. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे काय करतं, थायरॉइडला स्टिम्युलेट करतं त्याचे स्वतःचे हार्मोन सिक्रेट करायला. सो ते पण आपण पुढे बघायचं की थायरॉइड ग्लॅन्डचे कोणते कोणते हार्मोन्स आहेत. पण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा कोण सिक्रेट करतं, अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करतं. ठीक आहे. सो ते काय करणार आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे इव्हेंच्युअली थायरॉइडला स्टिम्युलेट करणार आहे. मग थायरॉइड ग्लॅन्ड हे आपले स्वतःचे हार्मोन सिक्रेट करणार आहे. त्यानंतर adrenoccorticotropic हार्मोन. So stimulates the adrenal cortex to produce the cortisol. ठीक आहे. corticotropic किंवा ACTH म्हणतात त्याला. हे काय करतं, adrenal cortex ला स्टिम्युलेट करतं टू प्रोड्यूस द कॉर्टिझोल. ठीक आहे. त्यानंतर follicle stimulating hormone. It promotes the sperm production in male and egg or estrogen development in women. हे आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं, जिथं आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं. त्यामध्ये आपण FSH बघितला होता. सो हा FSH कोण सिक्रेट करतात, तर अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड सिक्रेट करतात. त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन हा सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेला आहे, रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये बघितलेला आहे. सो हा काय करतो, तर स्टिम्युलेट टेस्टोस्टेरॉन इन मेन अँड ओव्युलेशन इन वुमेन. त्यानंतर प्रोलॅक्टिन हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. स्टिम्युलेट्स द ब्रेस्ट टू प्रोड्यूस द मिल्क. हे काय करतं, प्रोलॅक्टिन काय करतं, स्टिम्युलेट करतं ब्रेस्टला टू प्रोड्यूस द मिल्क. ठीक आहे. आता पोस्टेरियर पिट्युटरी. आधी काय बघितलं, एंटेरियर पिट्युटरी. आता पोस्टेरियर पिट्युटरी. सो न्यूरोहायपोसायसिस म्हणतात त्याला. अँटेरियरला ॲडेनोहायपोसायसिस म्हणत होते, पोस्टेरियरला काय म्हणतात, न्यूरोहायपोसायसिस. आता हे कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करतात, प्रोड्यूस इन द हायपोथॅलॅमस, स्टोर्ड इन द पोस्टेरियर पिट्युटरी. आता हे जे हार्मोन्स असतात हे हायपोथॅलॅमस मध्ये सिक्रेट होतात, पण हे स्टोअर कुठे केले जातात, तर पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅन्डमध्ये. ठीक आहे. आता फर्स्ट आहे अँटी डायुरेटिक हार्मोन, ज्याला ADH किंवा वॅसोप्रेसिन सुद्धा म्हणतात. सो इट कंट्रोल्स द वॉटर बॅलन्स बाय रिड्युसिंग द वॉटर लॉस इन द युरिन. सो हे काय करतं, बॉडी मधलं जे वॉटर बॅलन्स आहे त्याला मेंटेन करतं. वॉटर लॉस, जे युरिन मधून वॉटरचा लॉस होत असतो त्याला कमी करून बॉडी मधलं जे वॉटरचा बॅलन्स आहे ते मेंटेन करतं. त्यानंतर ऑक्सिटोसिन स्टिम्युलेट्स द युटेरिन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द लेबर अँड मिल्क इजेक्शन ड्युरिंग द ब्रेस्ट फिडिंग. आता आता डिसऑर्डर्स ऑफ द पिट्युटरी ग्लॅन्ड सांगितले आहेत, की पिट्युटरी ग्लॅन्डचे काय काय डिसऑर्डर्स होऊ शकतात. सो फर्स्ट सांगितलंय जायजेंटिझम, कॉज बाय द हायपर सिक्रिशन ऑफ द GH इन चाइल्डहुड. GH म्हणजे काय, आपला ग्रोथ हार्मोन. तर जायजेंटिझम ही कंडिशन कधी होते, जेव्हा ग्रोथ हार्मोनचं हायपर सिक्रिशन म्हणजे खूप जास्त सिक्रिशन होतं ग्रोथ हार्मोनचं चाइल्डहुडमध्ये, तेव्हा त्यामुळे जायजेंटिझम होतं. म्हणजे जो ह्युमन असतो, नॉर्मल ह्युमन असतं, हा काय होतो, ह्याची जी नॉर्मल एक एव्हरेज हाईट असते त्याच्यापेक्षा खूप जास्त उंच होत जातो जायगॅन्टिझम मध्ये. त्यानंतर ॲक्रोमेगॅली ही कंडिशन, इट इज ड्यू टू हायपर सिक्रेशन ऑफ GH इन अडल्ट. आता जायगॅन्टिझम कशामुळे होतं, ते हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन चाइल्डहुड. ॲक्रोमेगॅली कशामुळे होतीये, ग्रोथ हार्मोनचं हायपर सिक्रेशन होते पण अडल्ट मध्ये होतंय. कॅरेक्टराइज बाय द थिकनिंग ऑफ बोन्स अँड एनलार्ज हँड्स अँड फीट. ॲक्रोमेगालीमध्ये काय होतंय, की एनलार्ज हँड्स आणि फीट आणखी थिकनिंग ऑफ बोन्स ही कंडिशन बघितली जाते. आता ड्वार्फिझम. ड्वार्फिझम हे जायजेंटिझमचं उलट आहे. म्हणजे काय होतं, हायपोसिक्रिशन ऑफ GH इन चाइल्डहुड. म्हणजे चाइल्डहुडमध्ये जे ग्रोथ हार्मोन आहे ह्याचं सिक्रिशन जेवढं व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप कमी होतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, एक पेशंटची जी हाईट आहे ती नॉर्मल एक एव्हरेज हाईट पेक्षा खूप जास्त कमी राहते. ठीक आहे. आता डायबिटीज insipidus, caused by deficiency of ADH leading to excessive urination, that is polyuria, and thirst, that is polydipsia. त्यानंतर हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस बघूया. आता हायपोथॅलॅमस, आधी पिट्युटरी ग्लॅन्ड बघितला, आता हायपोथॅलॅमस बघूया. So the hypothalamus links the nervous and endocrine system via the pituitary gland. So hypothalamus हा काय करतो, तर लिंक्स द नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टम. हे हायपोथॅलॅमसचं काम काय, नर्वस आणि एंडोक्राइन सिस्टमला लिंक करणं वाया पिट्युटरी ग्लॅन्ड. इट सिक्रीट्स द रिलीजिंग अँड इनहिबिटरी हार्मोन्स. सो हे काय करतं, हार्मोन सिक्रेट करतं आणि हे इव्हेंच्युअली कुठे स्टोअर होतात, पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये. आपण हा पॉईंट आता थोड्या वेळा आधी बघितला होता. सो आता फर्स्ट आहे आपला GHRH. GHRH म्हणजे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन. हा काय करतो, ग्रोथ हार्मोनला काय करतो, कंट्रोल करतो. त्यानंतर
TRH. सो TRH म्हणजे काय तर थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हा काय करतो स्टिम्युलेट्स द थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर CRH म्हणजे काय आपला कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हा काय करतो स्टिम्युलेट्स द ACTH म्हणजे ॲड्रेनोकॉर्टिको ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन. त्यानंतर GnRH म्हणजे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हा काय करतो स्टिम्युलेट्स द FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यानंतर PRH. सो PRH किंवा डोपामाइन सुद्धा बनलेला आहे. PRH म्हणजे काय आपला तो प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन. सो हा प्रोलॅक्टिन रिलीजिंग हार्मोन काय करतो तर कंट्रोल द प्रोलॅक्टिन. ठीक आहे. आता आपला पिट्युटरी ग्लॅंड झाला, हायपोथॅलेमस झाला. आता थायरॉइड किंवा पॅराथायरॉइड थायरॉइड ग्लॅंड. जो थायरॉइड ग्लॅंड आणि त्याचे सिक्रिशन हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आता लोकेटेड inferior to the larynx च्या खाली प्रेझेंट आहे. ठीक आहे. इट हॅज टू लोब्स अँड सिक्रीट्स. दोन लोब्स असतात त्याचे आणि काय काय सिक्रेट करतो तर फर्स्ट आहे थायरॉक्सिन त्याला T4 म्हणतात आणि ट्राय आयोडोथायरिन थायरोनिन ज्याला काय म्हणतात T3. increase the basal metabolic rate increase the basal metabolic rate regulate the metabolism and are essential for growth and development. त्यानंतर अजून काय सिक्रेट करतो तर कॅल्शिटोनिन lowers the blood calcium level by inhibiting the bone resorption and stimulating calcium deposition in the bone. आता थायरॉइडचे डिसऑर्डर्स बघूया. आता फर्स्ट आहे ग्रेव्ह डिसीज अँड ऑटो इम्युन फॉर्म ऑफ द हायपरथायरॉइडिझम. सो हायपरथायरॉइडिझम ही कंडिशन चा ऑटो इम्युन फॉर्म असतो ग्रेव्ह डिसीज. ठीक आहे. आता मॅक्झिडेमा त्याच्यामध्ये काय होतं तर हायपोथायरॉइडिझम इन अडल्ट कॉझिंग एडेमा लेथार्जी आणखी कोल्ड इंटॉलरन्स. ठीक आहे. Under cretinism, hypothyroidism in children leading to the stunted growth and mental retardation. So, myxedema म्हणजे काय होतं तर हायपोथायरॉइडिझम इन अडल्ट होतं म्हणजे अडल्ट मध्ये जे हायपोथायरॉइडिझम होतं त्याला myxedema म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय होतं लेथार्जी, एडेमा आणखी कोल्ड इंटॉलरन्स. ठीक आहे. आता क्रिटिनिझम म्हणजे काय तर चिल्ड्रन मध्ये जे हायपोथायरॉइडिझम होतं त्याला क्रिटिनिझम म्हटलंय. त्याच्यामध्ये स्टंटेड ग्रोथ म्हणजे हवी तेवढी ग्रोथ त्या चाइल्डची होत नाही प्लस मेंटल रिटार्डेशन म्हणजे मेंटली पण इश्यूज होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स. आता फोर स्मॉल ग्लॅन्ड्स ऑन द पोस्टेरियर ऑफ द थायरॉइड. सो पोस्टेरियर साईडला थायरॉइडचे चार छोटे छोटे ग्लॅन्ड्स प्रेझेंट असतात ज्यांना पॅराथायरॉइड ग्लॅन्ड म्हटलेलं आहे. हे काय करतात तर PTH म्हणजे पॅराथॉर्मोनला रिलीज करतात which increases the blood calcium and phosphate levels by stimulating the bone resorption and increasing the calcium absorption from the GI tract and kidneys. ठीक आहे. आता थायरॉइड झाला, पॅराथायरॉइड झाला. आता आहे पॅनक्रियास. पॅनक्रियास हा नाईस टू नोचा पॉइंट आहे. म्हणजे नक्कीच युनिव्हर्सिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे पण तेवढा इम्पॉर्टंट नाहीये ह्याच्यावरती MCQ वगैरे पडू शकतो. ठीक आहे. आता an organ with both exocrine and endocrine functions. सो पॅनक्रिया हा असा ऑर्गन आहे ज्याचे एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन दोन्ही फंक्शन्स असतात. सो द आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स कंटेन 4 सेल टाइप्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये 4 टाईपचे सेल्स असतात. अल्फा सेल्स जे ग्लुकागॉन सिक्रेट करतात जे ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करतात by increasing the glycogenolysis. त्यानंतर बीटा सेल्स जे इन्सुलिन सिक्रेट करतात जे ब्लड ग्लुकोज हे म्हणजे कमी करतात बॉडी मधलं by facilitating the glucose transport into the cells and glycogen storage. त्यानंतर डेल्टा सेल्स जे काय करतात सोमॅटोस्टॅटिनला सिक्रेट करतात जे काय करतं इन्सुलिन आणि ग्लुकागॉन दोन्हीला इनहिबिट करायचं काम करतात. त्यानंतर F किंवा PP सेल्स सिक्रेट द पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. आता डायबेटीज मेलिटस कंडिशन सांगितलेली आहे. अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय द हाय ब्लड ग्लुकोज लेवल. सो जेव्हा शरीरामध्ये हाय ब्लड ग्लुकोज होतं तर त्याच्यामुळे काय होतं ही डायबिटीज मेलिटस ही कंडिशन अराईज होती. त्याचं टाईप 1 मध्ये काय होतं डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स. त्यानंतर टाईप 2 मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स. आणखी त्याचे सिम्पटम्स काय असतात तर पॉलियुरिया म्हणजे इन्क्रीज रेजिस्टन्स, ग्लुकोजयुरिया म्हणजे ग्लुकोज इन युरिन, पॉलिटिप्सिया म्हणजे एक्सेस थर्स्ट आणि पॉलिफेजिया म्हणजे एक्सेसिव्ह इटिंग. त्यानंतर आहे एड्रेनल किंवा सुप्रारिनल ग्लॅन्ड. हा सुद्धा मस्तुनोचा पॉइंट आहे. सो युनिव्हर्सिटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे.
It is located superior to each kidney and divided into two parts. I guess आपल्याला माहिती आहे की आपण किडनीची जेव्हा लहानपणी, जर तुम्हाला लक्षात असेल, डायग्राम ड्रॉ करायचा, सो किडनी ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावरती असा एक काइंड ऑफ कोन शेपचा ऑर्गेन असं कोन शेप स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, बरोबर आहे. सो त्याला तेच काय होते, ऍड्रिनल किंवा सुप्रारेनल ग्लॅंड्स होते, ठीक आहे. सो आता हे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले जातात, एक तर ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मेड्युला. आता ऍड्रिनल कॉर्टेक्स फर्स्ट हे काय करतात, काय काय सिक्रेट करतात ते बघूया. सो इट सिक्रीट्स, ऍड्रिनल कॉर्टेक्स सिक्रीट्स कॉर्टिकोस्टेरॉइड्स. फर्स्ट आहे मिनरल कॉर्टिकोकॉइड्स, example aldosterone, regulates sodium and potassium balance and blood volume. Glucocorticoids, example cortisol, it increases the blood glucose, inhibits the protein synthesis, and has anti-inflammatory or stress-resistant effects. त्यानंतर androgens, male sex hormones also present in the females. त्यानंतर adrenal medulla काय काय secrete करतात, तर secretes the catecholamines during fight or flight responses. Adrenaline secrete करतात किंवा ज्याला epinephrine पण म्हटलेलं आहे, which increases the heart rate, raises the blood pressure and dilates airways. त्यानंतर non-adrenaline or norepinephrine primarily cause vasoconstriction to increase the blood pressure. त्यानंतर आहे pineal or thymus glands. Pineal gland secretes melatonin, which regulates the circadian rhythms and sleep-wake cycles. त्यानंतर thymus secretes the thymosin and thymine, which are essential for the maturation of the T lymphocytes and immune development. आता आहेत रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. टेस्टीज, मेलमध्ये secretes the testosterone responsible for male secondary sexual characteristics and sperm production. आणि ovaries, females मध्ये secretes estrogen, promote female secondary sexual characteristic and regulates the menstrual cycle. त्यानंतर progesterone prepare the uterus for implantation and maintains pregnancy. Next आहे relaxin, relaxes the uterus and increases the flexibility of the pubic symphysis during pregnancy. So हे जे reproductive हार्मोन्स आहेत किंवा जे ग्लॅन्ड्स आहेत, टेस्टिस आणि ओव्हरीज, हे एंडोक्राईन सिस्टम मध्ये एवढे इम्पॉर्टंट नाही सांगितले आहे, जसं मी तर काहीच नाही लिहिलेलं, मस्ट टू नो, डिझायर टू नो किंवा नाईस टू नो, कारण हे ह्या चॅप्टर मध्ये ऍज सच एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. का, कारण ह्यांचा एक स्पेसिफिक वेगळा चॅप्टर आहे, बरोबर आहे, वेगळं सेपरेटली पूर्ण सांगितलेलं आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा मेड बी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सो ते त्या चॅप्टरमध्ये तिथं त्यांची वेगळी इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळं एंडोक्राईन सिस्टम मध्ये एवढे इम्पॉर्टंट ग्लॅंड्स म्हणून त्यांना सांगितलं आहे, ठीक आहे. आता हार्मोन्स फ्रॉम अदर ऑर्गन्स. आता आपण बरेच ऑर्गन्स बघितले, बरेच ग्लॅंड्स बघितले, पण आता काही हार्मोन्स फ्रॉम अदर ऑर्गन्स जे सिक्रेट करतात ते बघूया. ग्लॅंड्स बघितले, आता काही ऑर्गन्स बघूया. सो फर्स्ट आहे किडनी. इट सिक्रीज द एरिथ्रोपोएटिन विच स्टिम्युलेट्स द आरबीसी प्रोडक्शन. सो आपण जेव्हा फिजिओलॉजी ऑफ हिमोपोएटिक सिस्टम बघितलं होतं, त्यामध्ये पण सांगितलं होतं ह्या एरिथ्रोपोएटिन बद्दल. त्यानंतर इट ऑल्सो सिक्रीज रेनिन विच रेग्युलेट द ब्लड प्रेशर. त्यानंतर थ्रोम्बोपोएटिन और प्लेटलेट प्रोडक्शन. त्यानंतर कॅल्सिट्रिऑल, ठीक आहे, विच ऍक्ट द विटामिन डी. त्यानंतर हार्टचं सांगितलेलं आहे. हार्ट सिक्रेट्स द ॲट्रियल नाट्रियुरेटिक पेप्टाइड और ANP and BNP which decrease the blood pressure by increasing the sodium excretion in urine, ठीक आहे. सो इथे आपला फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन सिस्टम हा चॅप्टर संपलेला आहे. या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.